2011 मध्ये माझं ना डायग्नॉस्टिक सेंटर होतं सांताक्रूजला आणि 25 वर्ष मी ते चालवत होते आणि घर भलं, आपले संसार भला, मुलं भली, त्यांना शाळेत सोडणं आणणं आणि डायग्नॉस्टिक सेंटर चालवणं हेच माझं काम होतं. 2011 मध्ये सगळ्यांनीच अण्णांना अटक होताना बघितली आणि तेव्हा मी काम करताना माझी जे सोनॉलॉजिस्ट होत्या त्यांना सांगितलं की चला आपल्याला लढायला पाहिजे, दिस इज टू मच, हे काहीतरीच होतं आहे. आणि त्या भावनेच्या भारात मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि आम्ही तिथे आझाद मैदानात पोचलो आणि तिथून जो लढा सुरू झाला, मग तो इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये मी आधी होते काही काळ, त्यानंतर आम आदमी पक्षाची महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर असं वाटलं की जितकं जितकं कळत गेलं, मग मी तो सिंचन घोटाळा काढला आणि मग कळतंय की पूर्ण महाराष्ट्रात जी 5 इरिगेशन कॉर्पोरेशन्स आहेत सगळीकडे सेम घोटाळा आहे. धरणांच्या किमती वाढवणं, अमाप भ्रष्टाचार करणं, त्यात मग खोदून सगळे डिटेल काढून त्याच्यावर PIL केली. मग त्यांनी माझा छळ सुरू केला. मग या सगळं भोगत आत्तापर्यंत लढा देत आलो. पण एक परत तीच खंत वाटते की त्यातनं साध्य काय होतंय. आपण लढतोय रोज. आता ते जुने सोडा, आता कोकाटे म्हणा, योगेश कदम म्हणा, सगळे म्हणा, नावं बदलली आहेत, भ्रष्टाचाराची पद्धत बदलली आहे, पण भ्रष्टाचार होतोय सेमच्या सेम राहिलंय. आणि आपण जर ना याचा एक शांतपणाचा विचार केला, आणि हे मी नेहमी म्हणते की कसं असतं, एखादा छोटासा शाळेतला वर्ग आहे आणि त्या वर्गात पहिले 1-2 जे येतात, नंबर 1 नंबर 2 ते डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, चार्टर्ड अकाउंटंट होतात, त्याच्यानंतरचे असे अकाउंटंट होतात, क्लार्क होतात. आणि जो गाळ असतो ना, ते बॅक बेंचर्स असे गुंडगिरी करतात, मवाली असतात. हळूहळू ते राजकारणात जातात, म्हणजे मर्डर झाल्यानंतर ते राजकारणात जातात. आणि जो पहिला आलेला असतो ना त्याच्यावर ते राज्य करतात. आणि जो पहिला आलेला असतो ना तो असा फार हुशारीने असं सांगतो की मी बोरिवलीहून चर्चगेटनी फर्स्ट क्लासनी जातो, पण हे पजेरो घेऊन फिरतात. हे दुर्दैव आहे. हे आपलं राजकारण आहे आता सध्याचं.